नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश उरा या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर 2 दिवस या ठिकाणी अनअवेलेबल होतो, आउट ऑफ स्टेशन यासाठी होतो की आज एका नवीन व्ह्यू मध्ये तुम्ही मला या ठिकाणी बघत असाल। आज थोडासा जो या ठिकाणी दृश्य आहे ते थोडंसं बदललेलं असेल, जस्ट बिकॉज मी तुम्हाला मागच्या आठवड्याभरामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक नवीन सरप्राईज या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। तर ते आहे आपलं जे नवीन सेटअप होतं व यूट्यूब लेक्चर सिरीज साठीचं, तर ते त्या सेटअपचं इन्स्टॉलेशन मध्ये या ठिकाणी 2 दिवस गेले, त्यामुळे 2 दिवस लेक्चर अपलोड होऊ शकला नाही। मात्र आनंदाची गोष्ट ही आहे की आज या नवीन सेटअप सोबत आजपासून आपण या ठिकाणी काय सुरुवात करतो। तर नवरात्रीमध्ये ही सुरुवात केलेली आहे, तर यासाठी आहे ना आपणा सर्वांचे आभार आणि माझे सुद्धा या ठिकाणी मी स्वतः आभार मानतो। आणि लगेचच आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला क्लास नंबर 12 ला या ठिकाणी सुरुवात करायला हरकत नाही। क्लास 11 मध्ये आपण सुरुवात केलेली होती राज्यसेवा पूर्व परीक्षा गट ब गट क लिपिक टंकलेखक टीटी टेट तलाठी वगैरे हे जे इतर तत्सम स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे या ठिकाणी लसावी आणि मसावीवरचे जे PYQ होते, मागील वर्षी विचारलेले प्रश्न जे होते, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी बघत होतो आणि त्यातले 10 प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघितलेले आहेत। तर आज आपण सुरुवात करतोय क्लास 12 मध्ये या ठिकाणी या पुढील प्रश्नांना। ओके, चला तर मग जास्त वेळ न घालवता या ठिकाणी सुरुवात करूयात। तर याच्याबद्दल ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेलं आहे कोणत्या कोणत्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे, कोणत्या वर्षीच्या PYQ चा समावेश करण्यात आलेला आहे वगैरे वगैरे। या PYQ सिरीज बद्दल आपण याच्या आधी सुद्धा आहे ना या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी स्क्रीनवरती आहे, सुरुवात करू आपण त्याला। जस्ट वेट। ओके चलो सुरुवात करू। फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिले, जर P आणि Q चा मसावी x आहे आणि Q बरोबर xy, तर P आणि Q चा लसावी काय असेल असं विचारले। आणि हा 2011 साली विचारलेला असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO मुख्य परीक्षा 2011 चा प्रश्न या ठिकाणी। लसावी आपल्याला ऑप्शन मध्ये दिलाय SY PY QY आणि PQ। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नंबरच्या ऐवजी ज्यावेळेस आहे ना व्हेरिएबल मध्ये चर्चा केलेली असते, ज्यावेळेस व्हेरिएबल दिलेले असतात किंवा चल दिलेले असतात, त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर कोणत्या पद्धतीने काढायचं असतं मी तुम्हाला नंबर्स घेऊन या ठिकाणी समजावून सांगेन। सपोज करा 2 नंबर आपण घेऊ या ठिकाणी, 6 आणि 8 या 2 संख्यांचा विचार करायचा आहे। ओके चला, आपल्याला काय सांगितले, P आणि Q चा मसावी x आहे, म्हणजे 6 आणि 8 चा मसावी काय असेल, अशी संख्या, अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येने या दोघांना सुद्धा भाग जातो, तर ती संख्या कोणती, 2 आहे। तर या दोघांचा मी या ठिकाणी काय करतो, मसावी लिहून घेतो। 6 आणि 8 चा मसावी किती आहे, 2 आहे। मग या दिलेल्या संख्यांची जर फोड करायची झाली तर मसावी गुणिले आपल्याला लिहिता येतं 3, 2 गुणिले 3 बरोबर 6 आणि 2 गुणिले 4 बरोबर या ठिकाणी काय असेल, 8। ओके, जर 6 आणि 8 चा लसावी किती आहे असं जर विचारलं तर आहे ना धाडकन तुमचं उत्तर येऊ शकतं या ठिकाणी सर 24 आहे। 24 हा त्यांचा लसावी 6च्या पटीतली संख्या। मग ज्यावेळेस आपण या दोन्ही संख्यांचा मसावी या ठिकाणी लसावी सांगत असतो, तर त्यावेळेस जी संख्या दोघांमध्ये कॉमन असते तर ती संख्या सोडून लसावी सांगत असताना जो कॉमन फॅक्टर आहे या मसावीचा गुणाकार कुणासोबत पाहिला पाहिजे, जो अवयव या ठिकाणी कुठं दिलेला आहे, या ठिकाणी 8 चा जो अवयव आहे त्या अवयवासोबत त्याचा गुणाकार व्हायला पाहिजे। सॉरी, या ठिकाणी थोडं चुकलं आपलं, 2 into 3 आणि 2 into 4 असं सांगितलं होतं। ओके चला, ज्या वेळेस आपण यांच्या लसावीबद्दल चर्चा करतो तर त्यावेळेस सामायिक अवयव सोडून द्या, जो असामायिक अवयव असतो त्या संख्येचा गुणाकार कोणासोबत व्हायला पाहिजे, या पहिल्या संख्येसोबत। साइन चूक 24 हा त्यांचा काय असतो, लसावी असतो, किंवा 8 त्रिक 24 हा त्यांचा काय असतो, लसावी असतो। आता या नंबरच्या ऐवजी मी काय करतोय, या ठिकाणी आपल्याला काय दिलं होतं, P आणि Q यांचा मसावी किती सांगितला होता, या ठिकाणी x सांगितला होता, तो x लिहून घेऊ। Q चा सुद्धा किती आहे, x सांगितलाय। त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, Q बरोबर x गुणिले y दिलेला आहे, Q बरोबर x गुणिले y दॅट इज xy दिलेला आहे। मग P आणि Q चा ज्यावेळेस लसावी विचारला जाईल तर त्यावेळेस तो P आणि y चा काय असायला पाहिजे, गुणाकार असायला पाहिजे। कशाचा, P आणि y चा गुणाकार असायला पाहिजे। म्हणून या प्रश्नाचा आहे ना उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 दॅट इज PY इज द LCM ऑफ द गिवन क्वेश्चन। P आणि Q चा लसावी विचारला होता, तो लसावी या पद्धतीने सांगायचा आहे। ओके चलो, तथ्य बरेच बघितलेत, बेसिक कॉन्सेप्ट बरेच बघितलेत, मागच्या प्रश्नावरती आहे ना थोडंसं खोलवरती जाऊन विचार करायचा आहे, त्या ठिकाणी आन्सर मिळेल। आन्सर आपण आपल्या पद्धतीने काढून सांगितलेलं आहे। तर क्वेश्चन विचारलाय सेकंड नंबर, 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे। जर 2 संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे। तर ज्यावेळेस आपल्याला संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं, किती
3:4 या ठिकाणी गुणोत्तर काही दिलेलं असेल तर ते ना भागून दिलेलं असतं. कोणतीही संख्या जर आपल्याला दिलेल्या असतील, जसं की या ठिकाणी 6 आणि 8 या दोन संख्येत, 6 आणि 8 या दोन संख्याचं गुणोत्तर काय असतं, ज्या संख्येने यांना भाग जातं तर त्या संख्येने आपण काय करतो, भाग देऊ शकतो. ओके, जसं की 2 हा कॉमन आहे, 2 या संख्येने या दोघांना भाग जातो, 2 हा मसावी आहे, म्हणून 2 6 आणि 2 8 असं आपण भागाकार केला. तर गुणोत्तर किती आलं या ठिकाणी 3:4. मात्र भागलंय कोणत्या संख्येने, ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने भागलं होतं त्यालाच आपण काय म्हणतो, मसावी असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच दिलेल्या गुणोत्तरावरून त्या संख्या प्राप्त करायची असतील तर मसावीनं सरळ सरळ काय करायचं, गुणायचं 2 6 आणि 2 8 या पद्धतीने. लसावीची या ठिकाणी आवश्यकता पडतच नाही. आपल्याला काय काय दिले, दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 दिले. 6 या ठिकाणी महत्वाचा आहे, जो की आपल्याला लागेल, आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काय दिले, 3:4 या 3:4 असं दिलेलं आहे. असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती, आपल्याला लहान संख्या विचारली, दॅट इज 3. ओके, तर 3चा गुणाकार कोणासोबत व्हायला पाहिजे, लसावी सोबत. 3 संग 18. 18 हा काय आहे या क्वेश्चनचं आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. लिपिक टंकलेखक 2015 या ठिकाणी विचारलेला हा क्वेश्चन होता. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सर या टाईपचा क्वेश्चन तर आपण पोलीस भरतीला आपण बघितला होता. हो बा, पोलीस भरतीला पण हा क्वेश्चन आलेला आहे. पोलीस भरतीचा क्वेश्चन, लिपिक टंकलेखकचा क्वेश्चन, PSIचा क्वेश्चन असेल. याच्यामध्ये काठिण्य पातळीमध्ये थोडा फार प्रमाणात आहे ना चेंजेस असू शकतात, मात्र सिलेबस मध्ये टाईप मध्ये कोणताही चेंज असत नाही. बरेच क्वेश्चन ऍज इट इज या ठिकाणी आलेले, जे की आजच्या PPT मध्ये या ठिकाणी मी त्यांचा समावेश केलेला आहे, ते आपण पुढे बघू. ओके, चलो पुढचा क्वेश्चन दिलाय. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2012 ला विचारलेला क्वेश्चन आहे या ठिकाणी. एक मिनिट क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित सर्वांनी. चालेल, चला काय दिलंय, थर्ड क्वेश्चन दिले. दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे व त्यांचा लसावी किती दिले, 84 दिलेला आहे. तर त्या संख्या कोणती, या ठिकाणी मसावी दिलेला नाहीये, आपल्याला काय दिलंय, फक्त लसावी दिले. या टाईपचा क्वेश्चन सुद्धा आपण घेतला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी चर्चा करत असताना की दोन संख्यांचं गुणोत्तर जर दिलेलं असेल 3:4 तर त्या दोन संख्या काय म्हणा, पहिली संख्या 3x आहे आणि दुसरी संख्या 4x आहे, आणि त्यांचं काय दिलंय आपल्याला, लसावी 84 असं दिलेलं आहे. तर या दोन संख्यांचाच लसावी 84 दिलंय. तर अगोदर 3x आणि 4x लसावी किती आहे, 3x आणि 4x या दोन संख्यांचा लसावी सांगत असताना तर जे सामायिक आहे ते या ठिकाणी सामायिक घ्या, जे असामायिक आहे त्यांचं काय करा, 3 आणि 4 चा लसावी घ्या. 3 आणि 4 चा लसावी किती, 12x आहे. तर 3x आणि 4x चा लसावी 12x आहे, तर तो लसावी थेटपणे किती दिलाय, 84 देऊन ठेवलाय. x ची व्हॅल्यू काढू शकतो पण 12 1 12 12 7 84 या ठिकाणी. मग त्या संख्या काय आहेत, त्या संख्या काय आहेत, 3x आणि 4x आहेत. x ची किंमत आपण काढली, तर आपल्याला काय विचारलंय, त्या संख्या कोणत्या आहेत, तर 7 3 21 आणि 7 4 28. x ची किंमत ठेवल्याच्या नंतर त्या दोन्ही संख्यांची काय निघते, किंमत निघते 21 आणि 28. हा एवढा साधा सिंपल क्वेश्चन जो की विचारला गेला होता लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की यार आपण लिपिक टंकलेखकचा पेपर दिला तर आपल्याला मॅथमॅटिक्स सोपं जाईल किंवा अवघड जाईल. प्रीचा क्वेश्चन क्वालिफाय केला, मेन्स मधल्या क्वेश्चनची क्वालिटी नेमकी कशी असते, काठिण्य पातळी किती असते, आपल्याला सोपं जाईल का, हीच क्वालिटी असते त्याची. जे बेसिक कॉन्सेप्ट एकदा तुम्ही प्रिलिमसाठी स्टडी केलेली आहे तेच क्वेश्चन या ठिकाणी मेन्ससाठी डिस्कस केलेले असतात. त्याच्यामध्ये जास्त अंतर राहत नाही, फक्त तुम्हाला रिव्हिजन करत राहणं आवश्यक आहे, PYQ सोडवत राहणं या ठिकाणी आवश्यक आहे, आणि खूप साऱ्या प्रश्नांचं या ठिकाणी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाहीये मॅथमॅटिक्स मध्ये. ओके, संपूर्ण या ठिकाणी ना जे काय आहे म्हणजे बेसिक गोष्टी असतील, कॉन्सेप्ट असतील, संकल्पना असतील, ट्रिक्स असतील, फॉर्म्युला असतील, सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. इव्हन PYQ पर्यंत आणून मी तुम्हाला सोडलेला आहे. जवळपास हा क्लास नंबर 12 आहे. आणखीन 3 लेक्चर याच्यावरती होणार आहेत, हे पण माहिती असू द्या. ओके, सर्वच्या सर्व 2025 पर्यंतचे PYQ या ठिकाणी मी घेणार आहे. गट ब, गट क, राजपत्रित, अराजपत्रित सर्व कुठलेही पेपर्स असतील या ठिकाणी MPSC मार्फत घेतले गेलेले. ओके, चलो 21 आणि 28 पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचा काय आहे आन्सर. ओके, क्लिअर आहे. चलो, जर इथपर्यंत समजलेलं असेल, कुठलाही डाऊट नसेल तर क्वेश्चन नंबर 4 आहे स्क्रीनवरती तुमच्यासाठी. या ठिकाणी काय म्हणले या ठिकाणी क्वेश्चन मध्ये, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. मगाशी जो क्वेश्चन घेतला होता तो सेम क्वेश्चन या ठिकाणी ना रिपीट झालाय असं वाटतंय, थोडासा फरक असेल. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, सेम क्वेश्चन आहे, तिथं मसावी आणि लसावी किती दिलं होतं, 6 आणि 72 दिलं होतं, आणि त्या दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं होतं 3:4. तर त्या दोन संख्यांतील लहान संख्या कोणती असं विचारलेलं. कर सहाय्यक 2016 विचारलेला क्वेश्चन आहे. ऍज इट इज क्वेश्चन रिपीट होतात, याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी PPT मध्ये हे क्वेश्चन मला
ऍड करावं लागतात आणि विथ प्रूफ तुम्हाला सांगावं लागतं की बाळा क्वेश्चन रिपीट होत असतात. क्वेश्चन ऍज इट इज क्वेश्चन जरी रिपीट नाही झाला तरी ना कमीत कमी काय होऊ शकतं, त्याच्यामधले नंबर्स चेंज होऊ शकतात. कॉन्सेप्ट चेंज होणार नाही, संकल्पना चेंज होणार नाही, अभ्यासक्रम चेंज होणार नाही, सिलेबस चेंज होणार नाही. IBPS जाईल, TCS जाईल, आणखीन कोणी नवीन येईल, मात्र त्यांना आहे ना जो फ्रेम केलेला सिलेबस आहे त्याच्या बाहेर जाता येणार नाही, कमीत कमी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगच्या बाबतीत तरी. ओके, चलो या क्वेश्चनचा आन्सर काय असेल तर मसावी गुणिले लहान संख्या म्हणजे कोणती असेल 3/4 मध्ये 3, तर 3 गुणोत्तर म्हणजे सायंत्रिक 18 हे आन्सर येतं. तर याला सॉल्व्ह करायची आवश्यकता माझ्या मते नाहीये. आवश्यकता असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. एकदम इझी क्वेश्चन आहे या ठिकाणी. 5वा प्रश्न या ठिकाणी दिलेला स्क्रीनवरती, एका पेटीतील संत्र्यांचे 15, 25 आणि 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री आहेत असं विचारलेलं आहे आणि आपल्याला संख्या सांगितली आहे. संत्र्यांचा 15चा गट, 25चा गट किंवा 30चा गट केला तर पेटीतील संत्र्यांची संख्या किती असं विचारले आणि ज्यावेळेस गट करतात त्यावेळेस किती संत्री कमी पडतात, प्रत्येक वेळेस 6 संत्री. 15-15चे गट केले तरी शेवटी 6 संत्री कमी पडतात, 25-25चे गट केले तरी शेवटी 6 संत्री आणि 30-30चे गट केले तरी. तर 25, 15 किंवा 30चे गट करण्यासाठी ती जी संख्या संत्र्यांची जी संख्या आहे ती संख्या यांच्या पटीतली असायला पाहिजे. मग अशी लहानात लहान संख्या कोणती आहे जी 15, 25 आणि 30च्या पटीत आहे, तर निश्चितपणे 15, 25 आणि 30 काय काढायचं आपल्याला, लसावी काढायचंय. तर 30च्या पटीतली 5वी संख्या दॅट इज 150, 150 ला 25 ने भाग जातो, 15 ने पण भाग जातो, म्हणून 15, 25, 30 चा लसावी किती झाला 150. मात्र 6 संत्री प्रत्येक वेळेस कमी पडतात, तर यातून लसावीतून 6 मायनस करा दॅट इज 144. आणि क्वेश्चन काय विचारलंय, नेहमी तुम्हाला सांगितलंय क्वेश्चन मार्कच्या अगोदर दिलेलं जे विधान असतं ते विधान फोकस देऊन वाचायचं. त्या ठिकाणी आपल्याला जे विचारलेलं आहे फक्त तेच सांगायचं. आपल्याला येतं खूप काही या ठिकाणी, मात्र आपल्याला जेवढं विचारलंय तेवढं सांगायचं. आपल्याला विचारलंय तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री असतील, 12 या ठिकाणी संख्यांचा 1 डझन होतो, तर 12ने भाग दिल्याच्या नंतर 12चा भाग दिला या ठिकाणी. तर कमीत कमी किती डझन संत्री असतील, त्याच्यामध्ये 12 डझन संत्री असतील. हे झालं सोल्युशन. आणि महत्वाची गोष्ट मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे याच्यामध्ये, तर हा क्वेश्चन ऍज इट इज पोलीस भरतीला विचारलेला आहे, हा क्वेश्चन ऍज इट इज स्टेटला आलेला होता, हा क्वेश्चन ऍज इट इज या ठिकाणी वनरक्षक पूर्व परीक्षेला आलेला होता. तर क्वेश्चन ऍज इट इज येतात. कुठलाही क्वेश्चन त्याचा कुठलाही धर्म असत नाही. हा क्वेश्चन पोलीस भरतीलाच पडेल, हा क्वेश्चन ग्रुप बी लाच पडेल, हा क्वेश्चन गट क लाच पडेल, असं निश्चितपणे कोणीही त्याचं क्लासिफिकेशन किंवा कॅटेगरायझेशन करायचं नाही. एक चॅप्टर स्टडी करतोय तर मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीलाच की सर्व स्पर्धा परीक्षा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी हा सिलेबस फ्रेम केलेला आहे. तर एक क्वेश्चन जर मी पोलीस भरतीचा म्हणून शिकवतोय तर तो गट क, गट ब, राज्यसेवा या सगळ्यांना उपयोगी आहे. मग ते रेल्वे भरती देत असतील किंवा बँकिंगचा पेपर देत असतील, कुठलाही पेपर असेल. ओके, चलो बॅक टू द क्वेश्चन. या ठिकाणी आलं या ठिकाणी. चलो पुढचा क्वेश्चन, कुठला क्वेश्चन चालू आहे आपला, ओके 150. तर किती 12 डझन या ठिकाणी, म्हणून आन्सर काय असेल थर्ड. लिपिक टंकलेखक 2015 ला या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. परत PSI मुख्य परीक्षा 2012 ला सुद्धा विचारलेला क्वेश्चन आहे. 2 पेपरमध्ये या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. तर क्वेश्चन काय आहे, एक संख्या 4 ने वाढविल्यास ते 4, 12, 34, 51 या संख्यांचा लसावी आहे, तर ती संख्या कोणती असं विचारलं. चला डोकं लावा, थोडंसं क्वेश्चन सॉल्व्ह करा. 30 सेकंद देतो मॅक्स टाइम. फोकस करा क्वेश्चन वरती. क्वेश्चन काय म्हणलंय बघा, 4, 12, 34 आणि 51 या संख्यांचा लसावी आहे. कोणती संख्या, एक संख्या त्याच्यामध्ये 4 ने जर वाढवलं ती संख्या तर त्याला 4, 12, 34 आणि 51 ने भाग जाऊ शकतो. म्हणजेच याचा अर्थ सिंपली असा आहे असं म्हणता येईल की ती जी कोणती संख्या आहे ती 4, 12, 34 आणि 51चा लसावी असायला पाहिजे. झालंय, टाइम ओव्हर या ठिकाणी. चला खूप अवघड असा क्वेश्चन नव्हता. चला ह्याच्यावरती डिस्कशन करू अगोदर. ओके, क्वेश्चन काय दिलं आपल्याला, 4, 12, 34 आणि 51 या संख्यांनी भाग जायला पाहिजे अशी संख्या सांगा. तर मी काय म्हणतोय, एक संख्या अशी आहे. ओके, तर ती संख्या पर्यायातली आहे. ओके,
तर काय 136 मध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर त्या संख्येला 4, 12, 34 आणि 51 ने भाग जायला पाहिजे, किंवा 170 मध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर, म्हणजे 170, 136, 154 किंवा 200 हे लसावी नाहीयेत. हे लसावी तेव्हा बनू शकतील 4, 12, 34 आणि 51 चे ज्यावेळेस याच्यामध्ये 4 ऍड केलं जाईल. बरोबर आहे. जसं की 136 मध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर किती येतं? 140 येतं. बट 140 ही संख्या 4, 12, 34 आणि 51 च्या पटीतली आहे का? बेसिकली 4, 12, 34 आणि 51 या संख्यांचा लसावी जो आहे तो 51 च्या पटीतली संख्या असायला पाहिजे. मग 51 च्या पटीतल्या संख्या कोणत्या कोणत्या असतात? 51 1 51, 51 दोन्ही 50 दोन्ही 100 होतात, तर 51 दोन्ही 102 होतात. 50 त्रिक 150 होतात, तर 51 त्रिक 153 होतात. 50 चौक 200 होतात, तर 51 चौक 204 होतात या ठिकाणी. तर ती संख्या कोणती? चला, 140 ही 51 च्या पटीतली संख्या नाहीये, 174 पण 51 च्या पटीतली संख्या नाहीये. हे तथ्य आपण बघितलं होतं एकदम सुरुवातीला आहे ना, मूलभूत संकल्पना समजून घेत असताना. दिलेल्या संख्यांचा लसावी हा नेहमी त्यामधील मोठी संख्या किंवा त्याच्या पटीतल्या संख्या असतात. तर अशी संख्या शोधायची जी या ठिकाणी आहे ना, याच्यामध्ये ऍड केल्याच्या 4 ऍड केल्याच्या नंतर ती 51 च्या पटीतली आहे का? 174 ही सुद्धा 51 च्या पटीतली नाहीये. 154 अधिक 4 158 पण 51 च्या पटीतली नाहीये. मात्र 200 अधिक 4 किती? 200 अधिक 4 बरोबर किती होतं? 204. 204 ही 51 च्या पटीतली संख्या आहे. 51 चौक 204. आणि याला 17 ने भाग जाऊ शकतो का? 17 1 17, 3 राहतात, 17 दोन्ही 34 भाग जातो. 34 ने भाग चाललाय या ठिकाणी. 12 ने भाग जातो का या ठिकाणी? तर याला 2 ने पण भाग जातं, 3 ने पण भाग जातं, सॉरी 4 ने पण भाग जातं, 3 ने पण भाग जातं, म्हणून याला 12 ने भाग जातं. आणि शेवटी 0 आहे म्हणून 4 ने पण भाग जातं. म्हणून 204 हा जर आपण चेक केला या ठिकाणी 4, 12, 34 आणि 51 चा लसावी सुद्धा आहे. म्हणून पर्यायात दिलेली 200 ही अशी संख्या आहे जी 4 ने वाढवल्यास 4, 12, 34, 51 या संख्यांचा लसावी आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द फायनल आन्सर. एक्सप्लेनेशन खूप देऊन झाले या ठिकाणी, मात्र 2 सेकंदामध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करायचा या ठिकाणी. अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर ती 51 च्या पटीत येते, किंवा अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर त्याला 4 ने 12 ने 34 ने 51 ने भाग जातो. ओके, क्लिअर आहे. हा आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018 आणि PSI मुख्य परीक्षा 2012च्या प्रश्नाचं सोल्युशन. क्लिअर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. काय दिले? लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? ऍज इट इज हा क्वेश्चन आपण बघितला होता पोलीस भरतीला. कोणत्या पेपरमध्ये आला होता ते एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. आता हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 लॉकडाऊनच्या नंतर झालेला जो पेपर होता त्याच्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय? मसावी किती सांगितलंय? मसावी सांगितलंय 15. लसावी किती सांगितलंय? लसावी हा मसावीच्या 15 पट आहे म्हणून सांगितलंय. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कशा काढत असतो आपण? लसावीला भाग देतो मसावीने. ओके, हे लसावी भागिले काय करतो आपण? मसावी. ओके, लसावी किती द्याला आपला? 15 गुणिले 15 225 लिहायची गरज नाही. मसावीने भाग द्या. 15 15 15 1 15 राहिलं काय? 15. तर या 15ला काय करा? फोड करा. कशामध्ये? असामायिक अवयवांमध्ये. जसं की 3 5 15 झालं. 3 5 15 भेटले. तर लहान अवयव जो आहे या ठिकाणी त्याचा गुणाकार कुणासोबत करायचा? मसावी सोबत या ठिकाणी. तर 15 त्रिक 45. ओके, आणि 15 5 75. तर त्या संख्या काय? 45 75. तिथं सुद्धा ऑप्शन थर्ड हेच काय होतं? आन्सर होतं. क्रिस्टल क्लिअर आहे या ठिकाणी. गोष्टींमध्ये काहीही गडबड नाहीये. कन्फ्युजन करून घेऊ नका. व्यवस्थित शिस्तीत या ठिकाणी आहे ना प्रत्येक क्वेश्चन लिहून, ऑप्शन लिहून, त्याचं सोल्युशन खाली लिहून व्यवस्थित नोट्स बनवा. कुठल्याही बुकमधला कुठलाही क्वेश्चन काढल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रबल्स येत असतील, अडचणी येत असतील तर आहे ना एकदा हे काढलेले नोट्स जर तुम्ही यांना रेफर केला तर काही तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तो त्या ठिकाणी सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आणि नाही सॉल्व्ह झाला तर मी या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, चलो. जर 2 संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी किती आहे? 25 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती असं विचारलंय. तर STI मुख्य परीक्षा 2011ला या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन होता. आपल्याला गुणाकार दिलेला आहे.
दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर कशा एवढा असतो, मसावी गुणिले लसावी एवढा असतो. थोडस तिरकं चाललंय या ठिकाणी. ओके, अलाइन झालेलं नाही, मात्र हा नियम या पद्धतीने. ओके, दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. तर त्या दोन संख्यांचा गुणाकार घेऊ आपण. त्या दोन संख्यांचा गुणाकार काय दिलेला आहे, 53 125 बरोबर. मसावी किती दिलाय आपल्याला, मसावी 25 दिलाय. लसावी किती, लसावी माहिती नाही, लसावी x घेऊ या ठिकाणी. तर 25 ने भाग द्यावा गेलेला, 25 ने भाग द्यायच्यानंतर 25 1 25, 25 दोन्ही 50 राहिले 3, 25 1 25 राहिला 6. ओके, 25 दोन्ही 50 राहिले 12, 25 5 1600, 2125 बरोबर काय आला, लसावी आलाय. लसावी किती आलाय, 2125. तर मी काय सांगितलं होतं, त्या दोन संख्या जर काढायच्या असतील तर लसावीला नेहमी कशाने भागायचं असतं, मसावीने. 25 1 25, तर 25 8 200 राहिले 12, 25 5 1600 कितीचा या ठिकाणी 85चा भाग गेला. कितीचा, 85चा. तर 85 ची फोड करायचं, 17 5 85 असामायिक अवयवांमध्ये फोड करायची होती म्हणून सांगितलं होतं. हेच दोन असामायिक अवयव आहेत 85चे. ओके, 17 गुणिले 5, 17 5 85. तर असे अवयव भेटल्यानंतर आपण काय करतो, मसावी सोबत त्यांचा गुणाकार करतो. तर आपल्याला काय विचारलंय, तर सर्वात लहान संख्या, या दोन्हीतली लहान संख्या कोणती, ही आहे 25 5 1600. 25 5 1600 ही लहान संख्या आहे आणि 25 गुणिले 17 ही मोठी संख्या आहे. त्या दोन संख्यांचा मसावी किती येतो 25 आणि लसावी किती येतो 2125 आणि त्या संख्यांचा गुणाकार किती येतो 53,125 या ठिकाणी. ओके, तर विचारलेल्या प्रश्नाचा आन्सर काय आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4 दॅट इज द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. ओके, झालं या ठिकाणी. चलो, आणि एक लक्षात ठेवा, लेक्चरला सुरुवात करत असताना ना प्रत्येक वेळेस ना रोज म्हणजे ना रोज या ठिकाणी सांगणं होत नाही. बट मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की ना मॅथमॅटिक्सच्या लेक्चरला बसत असताना हातात पेन आणि समोर नोटबुक घेतल्याशिवाय कोणीही लेक्चर अटेंड करू नका. हा भाषा विषयाचा या ठिकाणी लेक्चर नाहीये आणि जे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात कमेंट सेक्शन मध्ये त्यांचा आन्सर सांगत चला, अटेंटिव्ह राहत चला, थोडंसं कोऑपरेटिव्ह बना. या ठिकाणी जे काही तुम्हाला विचारतोय, जे काही तुमच्याकडून सहकार्य मागतोय तो या ठिकाणी देणं आपलं दायित्व आहे असं थोडंसं समजा आणि विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ना गोष्टी या ठिकाणातून शिकून जाल. या ठिकाणी मी लेक्चर मारत नाहीये, बट अगदी मनापासून सांगावं असं वाटतंय. विद्यार्थी ही चूक करतात की आहे ना, सपोज करा टाइम आहे 8 वाजलाय, थोडंसं झोपण्याच्या आधीचा टाइम आहे, जेवण करून तुम्हाला झोपी जायचंय, त्याच्या अगोदर थोडा वेळ आहे ना आपण बेडवरती रिलॅक्स करत असतो. त्यावेळेस आपल्याला वाटतं की बाबा यार आपण रील्स वगैरे बघण्यापेक्षा ना युट्यूबवरती सरांचा एक अर्धा तास पाऊण तास काय वेळ असेल, जेवढा वेळ असेल तेवढ्यासाठी लेक्चर बघूयात. मराठी बघण्यासाठी आहे ना थोडंसं बोर होतंय, आज काय करू, टाइमपाससाठी गुरव सरांचं आहे ना लेक्चर चालू करू आपण, थोडंसं त्या ठिकाणी बघू. चालू केलं, पडून तो लेक्चर अटेंड करायचा नाही. बाहेर कुठेतरी फिरता फिरता तो लेक्चर अटेंड करू शकत नाही. तुम्ही करंट अफेअरचं करू शकता, तुम्ही जीकेचं करू शकता, मात्र मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचं लेक्चर करत असताना ताट मान ठेवून या ठिकाणी बसणं आवश्यक आहे. हातामध्ये पेन असणं आवश्यक आहे, नोटबुक असणं आवश्यक आहे. हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे हे लक्षात घ्या. ओके, याचं सिरियसनेस थोडंसं. ओके, चलो झालं क्वेश्चन या ठिकाणी. 9 नंबर क्वेश्चन. एक टोल दर 18 मिनिटांनंतर वाजतो, दुसरा टोल दर 24 मिनिटांनंतर वाजतो, तिसरा टोल दर 32 मिनिटांनंतर वाजतो. जर हे तिन्ही टोल सकाळी 8 वाजता वाजले, एकत्र वाजले, तर त्यानंतर पुन्हा ते एकत्र वाजण्याची वेळ निवडा असं म्हणले. म्हणजेच बेसिकली आपल्याला पहिला टोल 18 मिनिटांनंतर, दुसरा टोल 24 मिनिटांनंतर आणि तिसरा टोल 32 मिनिटांनंतर वाजतो. परत केव्हा वाजतील असं विचारले, याचा अर्थ 18 24 आणि 32 काय विचारलंय आपल्याला या ठिकाणी, लसावी विचारलेलं आहे. 18 24 आणि 32 लसावी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काढू शकतो. 32च्या पटीतली दुसरी संख्या 64 आहे, ज्याला की 18 ने भाग जात नाही. 32च्या पटीतली तिसरी संख्या या ठिकाणी 30 त्रिक 90 96 या संख्याला 24 ने भाग जातो, मात्र 18 ने भाग जात नाही. तर 32च्या पटीतील चौथी संख्या 4 2 8 4 त्रिकम 12 128 या संख्येला 24 ने भाग जाईल का, 24 ने नाही भाग जाणार. तर आहे ना, जर 32च्या पटीतील संख्या आहे ना तोंडी लवकर भेटत नसेल तर सरळ सरळ काय करायचं आहे, त्या ठिकाणी
बॉक्स मेथडनी या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. सरळ सरळ 92 18 हे 12 ने भाग जाईल, हे 16 ने भाग जाईल. ओके, त्याच्यानंतर 3 ने भाग घालू, 3 त्रिक 9, 3 चौक 12 इथं जात नाही, ऍज इट इज ठेवू. त्याच्यानंतर 4 ने भाग देत असताना 4 एक 4, 4 चौक 16 आणि हा 3 ऍज इट इज. तर काय काय आलं, 2 त्रिक 6, साइन चौक 24, 24 त्रिक 72, 72 गुणिले 4 सॉरी बरोबर, 2 त्रिक 6, साइन चौक 24, 24 त्रिक 72, 72 चौक किती होतात, 72 चौक 288 किती होतात, 288, 288 मिनिट किती झाले, 288 मिनिट झाले. ओके, तर साइन चौक 24 या ठिकाणी. आता 288 मिनिटाला आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. एकतर सरळ 60 ने भाग घालून आहे ना याला कन्वर्ट करू शकतो मी तास आणि मिनिटामध्ये. किंवा काही विद्यार्थी ना या ठिकाणी काय करतात, घाबरतात थोडंसं. जसं की ना, चलो 6 एक 6, साइन चौक 24 केला आपण, किती साइन चौक 24 केला, राहिले किती 4, 6 8 48. आता याला 10 पण भागायचं आहे, तर आन्सर किती येतं 4.8. आन्सर किती येतं 4.8. आता 4.8 त्याच्या पुढे एकक काय आहे, तास. ओके, मिनिटाला आपण तासामध्ये कन्वर्ट केलं, 4.8 एकक आहे तास. हे 4 पण तास आहेत, हे 4 तास आहेत आणि हे 0.8 पण काय आहे, तास आहे. मात्र जे अपूर्णांकामध्ये आहे ते तासामध्ये चालत नाही, ते मिनिटामध्ये पाहिजे असतं. तर याला परत गुणिले 60 करायचं 0.8 ला. या ठिकाणी जर मी या ठिकाणी करून दाखवलं तुम्हाला, 0.8 इंटू 60 इज इक्वल टू 6 8 48 आणि हा 0 एक अंकानंतर दशांश होता म्हणून इथं दशांश दिला, किती झाले 48 मिनिट. 4 तास 48 मिनिट, किती 4 तास 48 मिनिट. बेल कधी वाजला होता, 8 वाजता एकत्र वाजले होते. तर आता 9 10 11 12, 12 वाजून 48 मिनिटाला, 12 वाजून 48 मिनिटाला. दिस इज PSI मेन्स 2021च्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. इझिली लसावी काढायचं, फक्त कन्वर्ट करायचं त्याला तास आणि मिनिटामध्ये. ओके, किंवा असं करू शकता, 288 काय मिनिट आहे, तर 6 एक 6, 60 एक 60, 60 दोन्ही 120, 60 त्रिक 180, 60 चौक 240, 240 मिनिट. 240 मिनिट म्हणजे किती झाले, 4 तास झाले. राहिलेत किती वरचे 48 मिनिट. या 48 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करता येणार नाही ना आपल्याला. ओके, अपूर्णांकामध्ये जाईल, पूर्णांकामध्ये ठेवण्यासाठी त्याला 800, 4 तास 48 मिनिट, दॅट इज 8 वाजल्याच्या नंतर 4 तास 48 मिनिट म्हणजेच 12 वाजून 48 मिनिटाला या ठिकाणी ते सर्व तिन्ही टोल आहे ना परत पुन्हा एकदा वाचतील. ओके, चलो हा आहे क्वेश्चन नंबर 10. या ठिकाणी पोलीस भरतीला झालेला क्वेश्चन आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017ला विचारलंय. त्याच्यानंतर नवी मुंबई पोलीस या ठिकाणी चालकला विचारला होता 2023ला. त्याच्यानंतर सोलापूर शहर पोलीसला विचारलं होतं 2024च्या POQ मध्ये या प्रश्नाचा समावेश आहे. क्वेश्चन काय होता, 6 घंटा सुरुवातीला एकाच वेळी वाजतात आणि अनुक्रमे 2 4 6 8 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटात त्या किती वेळा एकत्र वाजतील असं म्हणले. चलो ठीक आहे, आन्सर काढूया. 2 4 6 8 10 12, 2 4 6 8 10 आणि 12. ओके, 12च्या पटीतली अशी संख्या ज्याला 10 ने भाग जातं, तर एकतर 60 आहे किंवा 120 आहे. बट 60 ला 8 ने भाग जात नाही, मग 120 चा विचार करा. कशाचा, 120 चा विचार करा. सर 120 या संख्येला 8 ने भाग जातं, 15 28 10 ने भाग जातं, 6 ने भाग जातं, 4 ने जातं, 2 ने जातं. म्हणून लसावी काय झाला, 120. त्यांनी काय म्हणले, प्रत्येक 120 सेकंदाला हे टोल वाजतात, प्रत्येक 120 सेकंदानंतर हे टोल वाजतात. तर 30 मिनिटात त्या ठिकाणी किती वेळा ते एकत्र वाजतील. 30 मिनिटामध्ये जेवढे सेकंद आहेत, 30 मिनिटामध्ये किती सेकंद आहेत, 30 गुणिले 60. ओके, तर याला 120 ने डिवाइड करायचं आहे, 120, 0 0 कॅन्सल, 6 एक 6, साइन दोन्ही 12. ओके, बेक 30. आन्सर किती यायला पाहिजे, 15. नाही बाळा, आन्सर आयोगाने काय देऊन ठेवलेला आहे, 30 मिनिटात त्या किती वेळा वाजतील. चलो, तर हे 120 सेकंद झालं, हे 240 सेकंद. इथून सुरुवात केली आपण 120व्या सेकंदाला, 240व्या सेकंदाला, त्याच्यानंतर 360व्या सेकंदाला. ओके, प्रत्येक 120 सेकंदानंतर वाजतात म्हणजे 2 मिनिटानंतर वाजतात, बरोबर आहे. 120 म्हणजे 2 मिनिट, 240 म्हणजे 4 मिनिट. दुसऱ्या मिनिटाला, 4थ्या मिनिटाला, 6व्या मिनिटाला, 8व्या मिनिटाला, 10व्या मिनिटाला, असं करत करत कुठं 30व्या मिनिटाला. किती वेळा झालं हे, 1 2 3 4 5 6 7 15 वेळेस झालं. सुरुवातीला एकदा वाजलेले आहेत, सुरुवातीला एकाच वेळी वाजतात. म्हणून आन्सर काय आहे याचं, ऑप्शन नंबर 4, 16 इज द फायनल आन्सर. ओके,
म्हणून या क्वेश्चनची क्वालिटी आहे. हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला विचारला गेलेला आहे आणि हाच क्वेश्चन कालच्या आपण पीपीटी मध्ये बघितला होता, जो की विचारला गेलेला होता. पोलीस भरतीला सुद्धा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. म्हणजेच आपल्याला हे समजतं सर, याचा अर्थ असा आहे का की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन पोलीस भरती 2023 किंवा 24 मध्ये रिपीट होऊ शकतो. PSI STI ASO पूर्वला विचारलेले क्वेश्चन जे आहेत कधीचे 2018, 19, 20 मधले, हे पोलीस भरती 2022, 23, 24 ला रिपीट होऊ शकतं का? यस, एक्झॅक्टली द पॅटर्न. तो पॅटर्न असण्याची दाट शक्यता असते. आपण या ठिकाणी PYQ त्याच्यासाठीच स्टडी करायचे असतात आणि हेच अनालिसिस असतं की आपण काय शिकतो त्याच्यावर. ओके, चला तर मग आजच्या सेशनला याच ठिकाणी आपण स्टॉप करू. आणि हा सेशन कसा वाटला, हा व्ह्यू कसा वाटला तुम्हाला? आतापर्यंत एका वेगळ्या स्टुडिओमध्ये आपण शिकत होतो. आजचा स्टुडिओ सेटअप थोडासा वेगळा होता, अपग्रेड केलाय आपण. वेळेनुसार आपण याच्यामध्ये आहे ना चेंजेस करत चाललोय. तर या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, म्हणजे व्हिजिबिलिटी कशी होती, ऑडिओ क्वालिटी कशी होती, याच्याबद्दल सुद्धा सांगा, जेणेकरून मला तुमचे अभिप्राय ऐकल्याच्यानंतर याच्यामध्ये योग्य ते बदल या ठिकाणी करता येतील आणि तुमचे कमेंट्स बघितल्याच्यानंतर एक प्रकारचा उत्साह सुद्धा मिळेल. तर आजच्या पुरते याच ठिकाणी थांबू. तर स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.